हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन टॉपिक चालू करत आहोत. क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आपण जनरल एक्सेप्शन्स टॉपिक बघितला, त्यानंतर काल आपण अबेटमेंट टॉपिक बघितला. आज आपण क्रिमिनल कॉन्स्पिरसी सेक्शन 120A अँड 122 पाहणार आहोत. तसेच आपण ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट मध्ये सेडिशन हा टॉपिक देखील पाहणार आहोत. सेडिशन पाहण्या अगोदर आपण क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजे काय आहे, त्याच्यात काय काय पॉइंट्स आहेत हे आपण डिस्कस करूया. सेक्शन 120A हा डेफिनेशन क्लॉज आहे. क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजे काय हे आपल्याला सेक्शन 120A सांगतो. सेक्शन 120B मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसीची पनिशमेंट काय आहे हे सांगितलेले आहे. आणि सेक्शन 120A आणि 120B याचा अर्थ सेक्शन हा जो क्रिमिनल कॉन्स्पिरसी टॉपिक आहे हा ज्या वेळेला हा ऍक्ट ड्राफ्ट करण्यात आला त्यावेळेला क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा टॉपिक त्यामध्ये नव्हता. पण 1930 असं घेऊया, इन्सर्टेड बाय 1930 अमेंडमेंट. 1913 मध्ये जी काही अमेंडमेंट करण्यात आली आणि त्या अमेंडमेंट नंतर क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा टॉपिक या आयपीसी मध्ये ऍड करण्यात आला. ओके, सो क्रिमिनल कॉन्स्पिरसी होण्याकरिता कोणकोणत्या कंडिशन आहेत तर ते आपण डिस्कस करूया. सो सुरुवातीला आपण सेक्शन 120 बघूया काय तो. सेक्शन 120 काय सांगतो, when two or more persons agree to do or causes to done an illegal act or an act which is not illegal by illegal means, such an agreement is designated as a criminal conspiracy. म्हणजे काय, ह्याचे आपण थोडे इसेन्शियल पॉइंट्स बघूया काय काय आहेत. जसं आपण प्रत्येक ऍक्ट मध्ये पाहतो तसे क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे डेफिनेशन जे आपण जरा म्हणजे त्याला आपण म्हणतो डेफिनेशन जे तोडफोड म्हणजे डेफिनेशन जी आहे त्याचे पॉइंट्स आपण तयार करून 1 बाय 1 पाहूया. म्हणजे ती डेफिनेशन आपल्याला कळायला ते पॉइंट्स सोपे जातात. प्रत्येक म्हणजे टॉपिक प्रत्येक ऑफेन्सची डेफिनेशन पाठ होणं कठीण असतं वर्ड टू वर्ड, पण त्याचे मेन जे इसेन्शियल पॉइंट्स आहेत ते लक्षात देऊन ती डेफिनेशन आपण आपल्या वर्ड मध्ये लिहिलेली कधीही चांगली. तर या डेफिनेशनचे काय महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण डिस्कस करूया. ओके, हे मी पुसून घेतो. ओके, 1913च्या अमेंडमेंटने क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा टॉपिक आयपीसी मध्ये ऍड करण्यात आला. ओके, त्यानंतर सेक्शन 120A सो आपण सेक्शन 120A पाहत आहोत. सो या सेक्शन 120A मध्ये काय काय इसेन्शियल पॉइंट्स आहेत तर पहिला पॉइंट आहे की टू और मोर पर्सन ओके टू और मोर पर्सन क्रिमिनल कॉन्स्पिरसी सेक्शन 120A ऑफेन्स लागण्याकरिता घडण्याकरिता कमीत कमी 2 व्यक्ती असणं गरजेचं आहे. एकच व्यक्ती आहे आणि त्याच्यावरती सेक्शन 120B लागला आहे असं होत नाही. त्या ऑफेन्स मध्ये कमीत कमी 2 व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ही पहिली कंडिशन आहे. सेकंड कंडिशन काय क्रिमिनल कॉन्स्पिरसी तर क्रिमिनल कॉन्स्पिरसी करण्याकरता तर ती आहे म्हणजे देयर शुड बी अन एग्रीमेंट बिटवीन देम. देयर शुड बी
agreement between एखादा ऑफेन्स करायचा आहे तर त्या ऑफेन्सच्या अगोदर ऍग्रीमेंट त्यामध्ये होणं म्हणजे पूर्व तयारी त्या दोघांमध्ये होणं गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये ऍग्रीमेंट होणं, इथे ऍग्रीमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं ऍग्रीमेंट नाही तर ओळख वगैरे त्यांच्यामध्ये असणं किंवा तयारी असणं, पूर्वसूचना वगैरे तयारी. एखादा माणूस आहे तो बँकेत गेलाय दरोडा टाकायला, तिथं त्याला एक दुसरा व्यक्ती भेटला आणि तो पण देखील चोरी करायचा हेतूने वेगळा आलाय किंवा त्याला पण वाटलं त्याला चोरी करतो आणि असे त्या दोघांनी तिथे केलं आणि डकैती केली तर तिथे क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाही होत. कारण तिथे देअर शुड बी अग्रीमेंट बिटवीन ते अग्रीमेंट अगोदर होणं गरजेचं आहे. ओके. थर्ड पॉइंट काय आहे, अग्रीमेंट मस्ट बी डू और कॉजेस टू डू डन अन इलिगल ऍक्ट. जे काय अग्रीमेंट करण्यात येणार आहे ते एखादं इलिगल ऍक्ट संदर्भामध्ये असणं गरजेचं आहे. आणि चौथं आहे द ऍक्ट मे नॉट बी इलिगल बट इट इज डन बाय इलिगल मीन्स. एखादा असं तुम्ही ऍक्ट करताय जो कायदेशीर आहे पण तो ऍक्ट करताना तुम्ही इलिगल मीन्स द्वारे म्हणजे गैर मार्गाने तो तुम्ही करत आहात, तो ऍक्ट तसा लीगल आहे पण तुम्ही कायद्याला बगल देऊन, आपण म्हणतो ना एखादा इलिगल ऍक्ट करत असाल तर असा ऍक्ट केला तर ते जे काही दोन त्या जास्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती अंडर सेक्शन 120A खाली क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा गुन्हा चालवण्यात येईल. ओके. सो देअर म्हणजे 2 और मोर पर्सन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये अग्रीमेंट असणं गरजेचं आहे. त्यानंतर या दोन पैकी एक कंडिशन इलिगल ऍक्ट केलाय तर त्याच्यावरती क्रिमिनल कॉन्सिक्वेन्स लागणार. पण एखाद्याने इलिगल ऍक्ट न करता एखादा इलिगल ऍक्ट नाही जो नाहीये तो इलिगल मीन्सने केला म्हणजे गैरमार्गाने केला तर म्हणजे ह्या दोन कंडिशन फुलफिल करणं गरजेचंच आहे. क्रिमिनल ऑफेन्स क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा सेक्शन जेव्हा लागणार आहे तेव्हा ह्या दोन कंडिशन फुलफिल करणं नेसेसरी केलेच पाहिजेत आणि या दोन कंडिशन मधली एक कंडिशन करणं गरजेचं आहे तेव्हाच क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा सेक्शन लागणार. म्हणजे चारही पॉइंट इथे करणं गरजेचं नाहीये, ह्या दोन पॉइंट आणि यातली एक कंडिशन करणं गरजेचं आहे. असे जर का झालं तरच क्रिमिनल कॉन्स्पिरसी सेक्शन 120A खाली गुन्हा होईल. आता क्रिमिनल कॉन्स्पिरसी झाली. ओके. तर याला पनिशमेंट काय आहे, एखाद्याचा ऑफेन्स वरती क्रिमिनल कॉन्स्पिरसी लागली तर याला पनिशमेंट काय, तर त्याची पनिशमेंट सेक्शन 120B मध्ये दिलेली आहे. ओके. सेक्शन 120B मध्ये याबद्दलची पनिशमेंट दिलेली आहे. ओके. सो एक सेकंड ना. सो इथे एक पॉइंट लक्षात ठेवा, हा जो इलिगल ऍक्ट आहे ऑफेन्स करते वेळी इलिगल ऍक्ट करणं हे त्यांचं ऑब्जेक्ट नव्हतं पण असा काही इन्सिडेंट झाला त्याच्यामुळे ऍक्ट इलिगल ऍक्ट कमिट झाला तरी देखील तो क्रिमिनल कॉन्स्पिरसी झाला असं कन्सिडर करण्यात येईल. वर्डिंग काय बघा त्याची, it is immaterial whether the illegal act is ultimate object of such agreement or it is merely incidental
टू द ऑब्जेक्ट, ते ऑब्जेक्ट इन्सिडेंटल जरी झालं बाय ऍक्सिडेंट किंवा काय असं, तरी देखील ती क्रिमिनल कॉन्स्पिरसीच आहे असं कन्सिडर. म्हणजे तुमचा कोणत्याही तसं करण्याचा जर हेतू नसला, पण काही सिच्युएशन अशी आली आणि तो इलिगल ऍक्ट नंतर कमिट झाला, तरी देखील तो इलिगल ऍक्ट झालेला आहे, म्हणजे तुम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा ऑफेन्स केलेला आहे असं कन्सिडर करण्यात येईल. बाकीच्या कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे, जसं की 2 or more पर्सन वगैरे, ह्या दोन ऍग्रीमेंट असणं गरजेचं आहे वगैरे. सेक्शन 120B मध्ये पनिशमेंट दिलेली आहे, ती काय बघूया. पनिशमेंट की पनिशमेंट काय बघा सेक्शन 120B की, whoever commits criminal conspiracy to commit an offense punishable with death sentence, imprisonment for life, or imprisonment more than 2 years, then such person shall be punishable as if they had abetted such offense. म्हणजे काय की क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली आणि तुम्ही असा काही ऑफेन्स केला ज्याची शिक्षा किती आहे, डेथ सेंटेन्स आहे त्या ऑफेन्सला, किंवा इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे त्याला पनिशमेंट, किंवा 2 year इम्प्रिझनमेंट आहे, 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अशी त्याला पनिशमेंट आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्या ऑफेन्सला अबेटमेंट केलं आहे, जरी तुम्ही त्या क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा पार्ट आहात, तर तुम्ही त्याला अबेटमेंट केलं आहे, तुम्ही ऍज अ अबेटर म्हणून कन्सिडर करण्यात येईल. आणि अबेटरची जी काही पनिशमेंट आपण पाहिली, म्हणजे अबेटमेंट बघताना आपण तो चार्ट वगैरे तयार केला, त्याच्यानुसार जी काही पनिशमेंट असेल ती तुम्हाला देण्यात येईल. फॉर एक्झाम्पल कसं आहे बघा, आपण एक्झाम्पल थ्रू जाऊया म्हणजे कळेल. ओके, 3 व्यक्ती आहेत, ए, बी आणि सी. 3 व्यक्ती आहे, बरोबर. पहिली कंडिशन फुलफिल झाली, 2 or more पर्सन, 3 व्यक्ती आहेत. त्याच्यात देयर शुड बी अन ऍग्रीमेंट बिटवीन देम, त्यांच्यामध्ये ऍग्रीमेंट झालं काय आता ऑफेन्स करायचा, तर चोरी करायचा ऑफेन्स, थेफ्ट. थेफ्टला पनिशमेंट किती आहे, तर 3 years, 3 वर्ष त्याला शिक्षा आहे, बरोबर. म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त झाली, बरोबर. ऑफेन्स करते वेळी एका घरात ए आणि बी घुसले. ओके, सो थेफ्ट किंवा हाऊस ब्रेकिंग असं आपण समजू शकतो. ते क्रिमिनल ट्रेसपास हाऊस ब्रेकिंग आपण समजूया उदाहरणासाठी, थेफ्ट पेक्षा हाऊस ब्रेकिंग, त्याला देखील पनिशमेंट 2 वर्षापेक्षा जास्तच आहे. सो ए आणि बी घरात गेले आणि ते जे घरामध्ये गेलेले आहेत चोरीचा माल वगैरे घेण्यासाठी, चोरी करण्यासाठी वगैरे, आणि सी ला काय सांगितलं, तू बाहेर थांब, कोण आलं तर आम्हाला लगेच सांग, मग आम्ही पळून येतो. ओके, म्हणजे चोरी करण्याचा सी डायरेक्टली इन्व्हॉल्व नाहीये त्या ऑफेन्स मध्ये, पण तो इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे. घरात वस्तू आतमध्ये जाऊन सोनं वगैरे चोरण्याची मेन कृती जी आहे ती कुणी केली, ए आणि बी ने. आणि सी ने काय केलं तर फक्त बाहेर कापून त्यांना मदत केली असं आपण कन्सिडर करण्यात येईल. ओके, मेन काम यांनी केलं आणि हा फक्त बाहेर होता. ओके, तर ह्याला पनिशमेंट हाऊस ब्रेकिंगला 3 years 2 years पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे सी ला पनिशमेंट देते वेळी त्याने या ऑफेन्सला मदत केलेली आहे, अबेटर हेल्प त्याने केलेली आहे असं कन्सिडर करून त्याला ऍज अ अबेटरची जी काही शिक्षा आपण बघितली त्या चार्ट मध्ये, आपण त्याच्यानुसार त्याला पनिशमेंट दिली जाईल यामध्ये सी ला. ओके, म्हणजे अशी सेक्शन 120B काय सांगतो, जर का असा काही तुम्ही गुन्हा केला क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये ज्याची शिक्षा डेथ सेंटेन्स आहे किंवा इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे किंवा 2 year इम्प्रिझनमेंट आहे, तर अशा वेळेला ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये जो कोणी इन्व्हॉल्व असेल
त्याला शिक्षा ही ॲज अ अबेटॉरला जी काही पनिशमेंट दिलेली आहे ती पनिशमेंट तिथं क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणून देताना दिली जाईल. ओके. आणि समजा 2 इयर इम्प्रिझनमेंट पेक्षा कमी अशी काहीतरी गुन्हा असेल, म्हणजे एखादा ऑफेन्स केला आणि त्या ऑफेन्सला आयपीसी मध्ये पनिशमेंट लेस दॅन 2 इयर आहे, 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, तर अशा वेळेला 6 मंथ इम्प्रिझनमेंट असे पनिशमेंटचे इथे 2 क्लॉज दिलेले आहेत की सेक्शन 120B खाली जे काही क्रिमिनल कॉन्स्पिरसीची पनिशमेंट दिली आहे यामध्ये 2 पॉइंट दिलेले आहेत की तुम्ही अशी क्रिमिनल कॉन्स्पिरसी करताना तुम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही असा काही गुन्हा केला ज्याची पनिशमेंट डेथ सेंटेन्स आहे, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे आणि 2 इयर इम्प्रिझन पेक्षा जास्त आहे, तर अशा वेळेला तुम्ही त्या ऑफेन्सचा अबेटर ॲज अ अबेटर जो आपण अबेटमेंट टॉपिक बघितला, तुम्ही त्या ऑफेन्सला मदत केली आहे, अबेटमेंट तुम्ही केलेला आहे असं कन्सिडर करून अबेटमेंटच्या टॉपिक नुसार त्याला जी काही पनिशमेंट असेल ती तिथं देण्यात येईल. पण जर का असा ऑफेन्स केला ज्याची पनिशमेंट 2 इयर इम्प्रिझनमेंट पेक्षा कमी आहे, तर अशा वेळेला तुम्हाला पनिशमेंट 6 मंथ इम्प्रिझनमेंट असणार. ओके. असे 2 क्लॉज आहेत. इथे 4 पॉइंट आपण तयार केले. 120A ला डेफिनेशन हा थोडक्यात आपला हे झाला क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आता ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट हा जो टॉपिक आहे तो आपण पाहूयात. हे मी जरा पुसून घेतो. ओके. सो फ्रेंड्स, आपण क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा टॉपिक बघितला. त्यामध्ये फक्त एक पॉइंट राहिला होता की क्रिमिनल कॉन्स्पिरसी झाली की नाही याचा काही डायरेक्ट एव्हिडन्स नसतो. देयर इज नो डायरेक्ट एव्हिडन्स रिलेटेड टू क्रिमिनल कॉन्स्पिरसी. द क्रिमिनल कॉन्स्पिरसी इज बेस्ड ऑन सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स. ज्या वेळेला क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा सेक्शन आला जातो तर अशा वेळेला काही डायरेक्ट एव्हिडन्स प्रोड्यूस केले जात नाही, तर सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स म्हणजे जो काही गुन्हा ज्या ठिकाणी झाला आहे त्याचे सर्कमस्टन्सेस कशा पद्धतीने झाला आहे, कसं काय, या सिच्युएशनचा विचार करून तो क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा सेक्शन लावण्यात येतो. सेक्शन 120A मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. सो हा एकच तिथं पॉइंट आहे. सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स आणि डायरेक्ट एव्हिडन्स काय आहे ते आपण एव्हिडन्स ऍक्ट मध्ये एव्हिडन्स ऍक्ट चे जेव्हा मी लेक्चर देईन त्यामध्ये ते क्लिअर केलेलं आहे. सो आता आपण क्रिमिनल कॉन्स्पिरसीच्या पुढचा नवीन टॉपिक पाहत आहोत, तो म्हणजे ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट. ओके. ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट मध्ये बरेच सारे ऑफेन्सेस आहेत. सेडिशन आलं तर सेडिशनचा सेक्शन घेण्या अगोदर काही 3-4 ऑफेन्सेस आहेत, त्यांची लिस्ट मी इथे दिलेली आहे. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी थोड्या वेळ ज्या वेळेला हे शिकून होईल त्यावेळेला पुसायच्या अगोदर मी ते झूम करून तुम्हाला दाखवेल, तेव्हा तुम्ही त्याचा एक स्क्रीनशॉट काढा. शिवाय मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सो सेक्शन 121 डील्स विथ ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट. सेक्शन 121 काय सांगतं? waging war, attempt to wage war or abetting waging war against government of India. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट जर एखाद्या वॉर करण्यामध्ये एखाद्याने भाग घेतला, जसं की कसाबाने इंडिया विरुद्ध हे सगळं केलं, तर त्याच्या जी FIR झाली त्याच्यामध्ये सेक्शन 121 हा एक लावण्यात आला होता. तर याला डेथ सेंटेन्स, लाईफ इम्प्रिझनमेंट अँड ऑल्सो फाईन, डेथ सेंटेन्स पण देण्यात आलेली आहे. आयपीसीचा आतापर्यंत आपण जे काय वाचण्यात आलेलं आहे त्यातला हा पहिला ऑफेन्स आहे ज्याला डेथ सेंटेन्स देण्यात आलेली आहे. आपण जेव्हा पनिशमेंटचा टॉपिक बघितला तेव्हा डेथ सेंटेन्स ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये दिली जाते. तर हा त्यातला आयपीसी मध्ये फार कमी सेक्शन असे आहेत, 5 ते 10, 5 ते काहीतरी असेच आहेत सेक्शन ज्यांना डेथ सेंटेन्स देण्यात आलेली आहे.
आणि त्या सर्व सेक्शन मधला असा एक पहिला सेक्शन ज्याला डेथ सेंटेन्स देण्यात आलेली आहे ती म्हणजे वेजिंग वॉर ओके अगेन्स्ट स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो त्याच्या पुढचं सेक्शन आहे 120 ए जो की 121 ए जो की नंतर ऍड करण्यात आला. तो काय कॉन्स्पिरसी टू कमिट ऑफेन्स अंडर सेक्शन 21. कॉन्स्पिरसी त्यांची केली तुम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी वगैरे असं आपण बघितलं 2 आणि 4 2 पेक्षा जास्त माणसं एकत्र येऊन ऑफेन्स कमिट केला नाही पण विचार केला इंटेन्शन असं केलं कॉन्स्पिरसी केली एकत्र येऊन प्लॅनिंग केलं थोडक्यात तर त्याला शिक्षा किती आहे 10 इयर इम्प्रिझनमेंट 10 वर्षाची तुम्हाला शिक्षा असेल त्यामध्ये त्या व्यक्तीला. कलेक्टिव्ह आर्म्स विथ इंटेन्शन ऑफ वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बंदुकी वगैरे घेऊन आले काही आणि ते ठरवले नंतर पोलिसांना याचा पत्ता लागला पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यानंतर असं दिसून आलं की हे जे बंदूक वगैरे आणलेले आहे यामागे इंटेन्शन असं होतं विथ इंटेन्शन ऑफ वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट मध्ये एखादा गुन्हा करायचा वगैरे असं त्यामागे त्याचा उद्देश होता असं जर का दिसून आलं तर त्याला पनिशमेंट लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा 10 इयर 10 वर्षापर्यंतची शिक्षा. त्यानंतर असॉल्टिंग प्रेसिडेंट और गव्हर्नर विथ इंटेन्शन टू कंपेल और रिस्ट्रेन एक्सरसाइज ऑफ एनी लॉफुल पॉवर. म्हणजे काय प्रेसिडेंट वगैरे गव्हर्नर यांना असॉल्ट करायचं म्हणजे प्रेसिडेंटला पकडायचं किंवा गव्हर्नरला पकडायचं आणि त्यांच्याकडून असं काही करून घ्यायचं त्यांना असं काही इलिगल करायला लावणं किंवा त्यांच्यावरती करू नये. रिस्ट्रेन म्हणजे न करणे आणि कंपेल म्हणजे करायला भाग पाडणे. सो असं काहीतरी करायला लावणं त्यांची लॉफुल पॉवर म्हणजे एखादी गोष्ट त्यांना नाही करायची पण त्यांना त्यांना असॉल्ट केलं मारून वगैरे ती ऍक्ट करून घेतली त्यांच्याकडून तर अशा याला पनिशमेंट आहे 7 इयर इम्प्रिझनमेंट. ओके सो असे यामध्ये छोटे काही क्वेश्चन आहेत त्याचं वर्डिंग आपण बघूया. आता हे मी शॉर्ट मध्ये 7 इयर लाईफ इम्प्रिझनमेंट असं शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे पण जेव्हा आपल्याला वर्डिंग मध्ये लिहायचंय त्याला whoever when any person commit an offense under section 122 he shall be punished with life imprisonment or 10 years or fine or both असं तुम्ही वर्डिंग घ्या. हे शॉर्ट मध्ये जेणेकरून आपल्याला पनिशमेंटचं जे हे आहे ना म्हणजे वर्डिंग सेम प्रत्येकाची फक्त पनिशमेंट डिफरन्स तुम्हाला पनिशमेंट माहित झालं की 124 ला ही पनिशमेंट आहे 122 ला ही पनिशमेंट आहे तर तुमचं वर्डिंग बाकीचं सेमच येणार फक्त पनिशमेंट कमी जास्त होणार. सो ह्या पनिशमेंट लक्षात ठेवा बाकीचं वर्डिंग सेमच आहे. सो आता यामध्ये ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट मधला एक सर्वात महत्त्वाचा सेडिशन हा एक गुन्हा आहे राजद्रोह. तर त्याबद्दल आपण डिस्कस करूया. राजद्रोह म्हणजे काय त्याची डेफिनेशन काय आहे त्याला पनिशमेंट काय आहे ते आपण डिस्कस करूया. हे मी पुसून घेतो आणि सेडिशनची डेफिनेशन मी ह्याच्यावर लिहून ठेवतो. त्या अगोदर मी हे तुम्हाला झूम करून एकदा दाखवतो आणि मग मी हे पुसतो. ओके सो फ्रेंड्स आपण सेडिशन हा टॉपिक आता पाहणार आहोत जो की ऑफेन्सेस रिलेटेड ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेटचा एक पार्ट आहे. ओके सो सेडिशनची डेफिनेशन काय सांगते बघा. whoever by words spoken or written or by sign or by visible representation brings or attempt to bring hatred or contempt or excite or attempt to excite disaffection towards government established by law in India shall be punished with imprisonment for life and fine or imprisonment which may extend to 3 years or fine. Okay आता हे
शाल बी पासून हा जो पुढचा भाग आहे एवढा तो पनिशमेंटच्या रिलेटेड आहे. पनिशमेंट काय सांगते याला, पनिशमेंट विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. त्याच्यानंतर इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 3 इयर और फाईन, 3 वर्षापर्यंतची शिक्षा वगैरे आहे याला. ओके, आता सेडिशन म्हणजे काय हे वरती सांगितलेलं आहे. थोडक्यात सेक्शन 124A मध्ये क्लब करून डेफिनेशन आणि पनिशमेंट हे दोन्ही सांगितलेले आहे. सेक्शन 124 सेडिशन आहे. आता सेडिशन म्हणजे काय, हु एव्हर बाय वर्ड्स, आपण बोलून, स्पोकन ऑर रिटन, बोलून किंवा लिहून काही, किंवा काय बाय साइन, साइन करून की एखाद्या, आणि विजिबल रिप्रेझेंटेशन, विजिबल हातात फलक घेऊन आपण दाखवतो ते झालं विजिबल रिप्रेझेंटेशन, आणि बाय साइन वगैरे असं साइन करून वगैरे, रिप्रेझेंटेड ब्रिंग्स ऑर अटेम्प्ट टू ब्रिंग हेट्रेड, काही अशा गोष्टी बोलणं कुणा विरुद्ध, सरकार विरुद्ध, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश बाय लॉ इन इंडिया, इंडियामध्ये जे काही गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश झालं आहे त्यांच्या विरुद्ध असं काही बोलणं, हेट्रेड किंवा एक्साइट or attempt to excite disaffection towards government, आणि hatred, एक्साइट वगैरे हे जे पॉइंट आहे, असं काही तुम्ही बोललात स्टेटच्या अगेन्स्ट मध्ये, ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट तुम्ही असं काही बोललात तर तुम्ही सेडिशन केले. मग बोललातच नाही, तसं काही लिहिलं किंवा विजिबल रिप्रेझेंटेशन, हातात फलक दाखवून वगैरे दाखवले, लिहिलं नाही पण काही असं काय त्याला आपण म्हणतो हावभाव केले वगैरे, जेणेकरून डिसअफेक्शन टुवर्ड असं दिसून आलं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट काय करत आहात वगैरे, डिसअफेक्शन किंवा गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही काहीतरी करत आहात वगैरे, तर अशा वेळेला तुम्ही सेडिशन हा गुन्हा, अशा वेळेला सेडिशन हा गुन्हा होतो. तर सेडिशनला पनिशमेंट किती आहे ते आपण बघितलं की लाईफ इम्प्रिझनमेंट पनिश किंवा इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 3 इयर्स, 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि फाईन, असा हा सेक्शन 124A सेडिशन आहे. मी हा तुम्हाला जरा झूम करून हा काय सेक्शन काय लिहिलंय ते मी तुम्हाला दाखवेन. त्या व्यतिरिक्त बेअर ऍक्ट मध्ये देखील एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ओके, आता तो यालाच एक प्रोव्हिजन जोडण्यात आलेला आहे, तो आपण बघूया. तर याला एक क्लॉज खाली जोडून काय दिले बघा, एनी कमेंट डिसअप्रोप्रिएट मेजर टेकन बाय एनी ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट विथ व्ह्यू टू अल्टर सच मेजर विदाउट ब्रिंगिंग हेट्रेड, कंटेम्प्ट, डिसअफेक्शन इज नॉट अ सेडिशन. सेडिशन कधी होत नाही तर एनी कमेंट डिसअप्रोप्रिएटिंग मेजर टेकन बाय एनी ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट विथ व्ह्यू टू अल्टर सच मेजर, एखाद्या गव्हर्नमेंट मधल्या एका अधिकाऱ्याने काही एखादं डिसिजन वगैरे घेतलेलं आहे आणि ते डिसिजन चुकीचं आहे असं आपल्याला वाटलं किंवा त्याला आपण विरोध वगैरे केला त्या डिसिजनला, विदाउट डिसअफेक्शन टू गव्हर्नमेंट, इथं बघा, विदाउट ब्रिंकिंग हेट्रेड, कंटेम्प्ट और डिसअफेक्शन, कोणत्याही प्रकारचं डिसअफेक्शन किंवा कंटेम्प्ट न करता तुम्ही त्याने जो डिसिजन घेतलेला आहे त्या डिसिजनला जर तुम्ही विरोध करत असाल तर ते सेडिशन होत नाही, असं एक त्याला क्लॉज जोडण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे बघितलं तर त्यामध्ये आहे डिसअफेक्शन इन्क्लूड डिसलॉयल्टी और ऑल फिलिंग ऑफ एनिमिटी. डिसअफेक्शनचं हे केलेलं आहे थोडंसं, डिसअफेक्शन म्हणजे काय त्याबद्दल सांगितलं आहे. तर त्यामध्ये दोनच ओळी आहेत. डिसअफेक्शन इन्क्लूड डिसलॉयल्टी, तुमचं तुम्ही लॉयल्टी नसणार, डिसलॉयल्टी करणे, आणि ऑल फिलिंग ऑफ एनिमिटी, जसं काही तुम्ही काही शत्रूंच्या जे काही एनिमिटी वगैरे असतात, एनिमिटी म्हणजे शत्रू, थोडक्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीने शत्रू सारखं हे केलं रिप्रेझेंटेशन किंवा तो शत्रू म्हणून कन्सिडर करण्यात येईल असं कृती वगैरे केली तर त्याने डिसअफेक्शन केलेलं आहे असं समजलं जातं. ओके, आणि हा ओके, हा एवढाच एक पॉइंट आहे. हे दोन एक्सप्लेनेशन त्याला जोडलेले आहेत. एक आपल्याला डिसअफेक्शनचं यामध्ये मीनिंग सांगितलेलं आहे
आणि सेकंड जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे, तुम्ही जर का गव्हर्नमेंटच्या एखाद्या डिसिजन वरती, गव्हर्नमेंट ऑफिसरने एखादा डिसिजन पास केलाय, त्याला जर का तुम्ही विरोध वगैरे केला तर तो सेडिशन होत नाही. ओके. त्यानंतर इथे आपलं सेक्शन 124 कव्हर झाला. अजून एक दोन पुढे सेक्शन आहेत ते जे मी आधी ह्याच्या अगोदर ऑफिसेस वेजिंग वॉर, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह आर्म फॉर वेजिंग वॉर, असेच ते छोटे छोटे आहेत सेक्शन. सेडिशन त्याच्यानंतर ते असं आपला एक टॉपिक आहे, वेजिंग ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट. ओके. सो आता हा टॉपिक इथं संपलेला आहे, ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट. उद्या आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी, जे की अनलॉफुल असेंब्ली, रायट आणि एफ्टे, हे 3 गुन्हे काय आहेत म्हटल्यात आपण त्याचे 2 पार्ट करून बघूया. आधी अनलॉफुल असेंब्ली आणि रायट असं वेगवेगळं करता आलं तर, किंवा जर का पूर्ण ह्याच्यात झालं तर तो कम्प्लिटली आपण उद्याच कव्हर करून टाकूया. असं आज आपण इथे थांबूया आणि उद्या जो पार्ट आहे तो आपण जो की ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी, तो आपण उद्या डिस्कस करूया. थँक्यू.